नवनाथ म्हणजे नऊ नारायण. यापैकी पाचवे नाथ म्हणजे कानिफनाथ. आता या कानिफनाथांचा जन्म कसा झाला ते आज आपण जाणून घेऊया. गोष्ट अशी की बद्रीनाथ आश्रमात एकदा भगवान महादेव, अग्निदेव आणि जालिंदरनाथ बसले होते. त्यावेळी महादेव म्हणाले की हिमालयाच्या पर्वताच्या परिसरात एका हत्तीच्या कानातून नारायणांनी जन्म घेतला आहे. त्यावेळी जालिंदरनाथ त्यांना शोधायला निघाले. जालिंदरनाथांनी हाक मारली, हे प्रबुद्ध नारायणा, तुम्ही कुठे आहात? त्यावेळी एक धिप्पाड हत्ती समोर आला आणि त्या हत्तीच्या कानातून एक 16 वर्षाचा बालक बाहेर आला. सूर्याचं देखील तेज फिकं पडेल असा तो तेजस्वी बालक होता. हत्तीच्या कानातून याचा जन्म झाला म्हणून जालिंदरनाथांनी या मुलाचं नाव कानिफनाथ ठेवलं. या विश्वाच्या कल्याणासाठी कानिफनाथ हिमालयातून मढीच्या दिशेने निघाले. कानिफनाथ महाराजांनी पहिल्यांदा जिथे वास्तव्य केलं आणि संजीवन समाधी घेतली ते ठिकाण म्हणजे मढी. असं म्हणतात की मढी म्हणजे नाथ संप्रदायातील भक्तांसाठी साक्षात पंढरीच. अहिल्यानगरमधील ही मढी कानिफनाथ महाराजांनी अनेक लीला आणि चमत्कारांनी घडवली. तंत्र, मंत्र आणि योगविद्येचं माहेरघर मढीला म्हटलं जातं. कानिफनाथांचं हे मंदिर गड किल्ल्यासारखं दिसतं. या गडाला आध्यात्मिक अशी बाजू आहे आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी राणी येसूबाई आणि शंभूराजांचा मुलगा शाहू महाराज यांना मोगलांनी याच परिसरात काही काळ नजरकैदेत ठेवलं होतं. नाथ संप्रदायातील अनेक भक्त आवर्जून कानिफनाथांच्या दर्शनाला मोठ्या भक्तिभावाने येतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.